ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत महिपत म्हणू नका, राकेश म्हणू नका, सचिन आणि त्यांना आता मदत करणारी प्रिया आणि जेलमधून नागराज या दोघांचं 5 जणांनी असा काही धुमाकूळ घातलेला आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी आता इकडे सायली अडकून पडले. पण पण आता अर्जुनने मात्र काही झालं तरी असा काहीतरी निर्णय घेतलाय की यामुळे मात्र आता एक हिंट मिळालेली आहे आणि एक व्यक्तीने मात्र या सगळ्यामध्ये महिपतचं मात्र आता जे काही आश्रम आहे त्या आश्रमातच त्या मुली लपवल्याचं सांगितलंय आणि इथूनच सुरू झाले अर्जुनच्या शोधाला एक योग्य दिशा. आणि त्या मानसी आणि त्या मुली सापडल्या कारणाने मात्र आता इकडे जबरदस्त धमाका झालाय आणि या सगळ्यामध्ये अर्जुनने मात्र आता असा काहीतरी गेम पलटी केलाय की त्यानंतर सायली तर बाहेर येणारच आहे, पण आता इकडे राकेश, महिपत आणि त्याचबरोबर सचिन या तिघांची रवानगी जेलमध्ये होणार आहे प्रिया आणि नागराजच्या जोडीला. पण हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवू. जे आता बोनची टेस्ट करण्यात आलेली आहे त्या बोनच्या टेस्टवरून आता सोनमचं वय इकडे 17 वर्ष सांगण्यात आलंय. पण ही बोनची टेस्ट जी केलेली आहे ती मात्र फेरफार टेस्ट आहे, म्हणून आता परत एकदा टेस्ट करण्यासाठी इकडे डॉक्टरांना सावंत इन्स्पेक्टरच्या मदतीने अर्जुनने सांगितल्यावरती थोड्याच वेळामध्येच आता थोड्याच दिवसामध्ये ते लगेचच अर्जुनला बोलवतात. अर्जुनला बोलवल्यावरती ते आता सांगायला लागतात, तुमचं म्हणणं बरोबर होतं, तुम्ही जे काही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. ती जी आधीची टेस्ट होती ना ती टेस्ट पूर्णपणे चुकलेली आहे किंवा कुणीतरी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे त्याच्यामध्ये फेरफार केलेले आहेत. आता लगेचच सावंतांचा डाऊट आलाय, तो म्हणजे त्याच आता प्यूनवरती, जो प्यून आता सावंत आणि आता इकडे अर्जुन आल्यापासून कंटिन्युअसली लुडबुड करत आता बसलेला आहे. आणि त्याच वेळेला चिडलेल्या सावंतांनी मात्र आता त्या प्यूनला जाब विचारले, बोल लवकर, कुणी पैसे दिलेत तुला? कारण आता सावंत इन्स्पेक्टरची नजरच तशी पारखी आहे की त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा तोच माणसावरती पूर्णपणे डाऊट आहे आणि हाच माणूस ही सगळी कारस्थानं करतोय असं समजलंय. यावरती तो आता गडबडलाय आणि सावंत सांगायला लागतात, लवकर बोल, आम्हाला रिपोर्टर भेटले, तुझी नोकरी पण जाईल आणि आता पोलिसांच्या ताब्यात सुद्धा तू अडकशील. त्यावरती तो आता सगळं खरं खरं सांगतो आणि त्यानंतर मात्र आता तो आता सांगायला लागतो की हे सगळं करायला मला कुणी सांगितलंय, काय सांगितलंय माहित नाही, पण आता मला इकडे फक्त हे करण्याचे पैसे मिळतात म्हणून मी हे करत नाहीये. तर मला या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी मिळाली, प्लीज माझ्या कुटुंबाला मात्र आता वाचवा. यावरती अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, धमकी कोणी दिले, काय दिले, ही सगळी डिटेल दे, म्हणजे तुझ्या कुटुंबाला वाचवत आता आम्हाला आमचं काम सुद्धा करता येईल. असं म्हटल्यावरती तो माणूस मात्र आधीच घाबरलाय आणि त्यामुळे तो आता सगळ्या डिटेल्स मात्र आता अर्जुनला देऊन इकडे मोकळा झालेला आहे. त्यानंतर मात्र आता अर्जुन इकडे ते रिपोर्ट घेतोय. आता हातामध्ये 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे त्या आता मुलीचा म्हणजे सोनमचा रिपोर्ट, 21 वर्षाची असल्याची आता इकडे हा रिपोर्ट सोनमचा, आणि त्यानंतर मात्र आता इकडे त्या माणसाने सांगितलेला तो म्हणजे त्या माणसाचा ॲड्रेस इथून आता पोहोचणार असतो अर्जुन, तो म्हणजे आता मात्र त्या माणसापर्यंत. बरं, हे झाल्यावरती अर्जुन इकडे चैतन्याला सांगतोय, बघ, एक करत आपल्यापर्यंत पुरावे तर पोहोचत चाललेत, पण सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला आता हे करायचं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला म्हणजे आता जी सोनम आहे तिचं वडगावला मात्र आता सगळ्या घराचं सत्य शोधायला निघायचं आहे. अर्जुन तिकडून निघालेला आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे प्रियाने एक वेगळीच खेळी खेळल्याची प्रियाच्या अंगाशी येते. सायली ज्या पद्धतीने त्या मुलाला हँडल करते, प्रिया आता लगेचच सांगायला लागते, ती म्हणजे लगेचच तिच्या हवालदाराला की ह्याचा व्हिडिओ कर आणि प्रिया तो व्हिडिओ करते. आणि प्रियाचा डाव आता असा आहे की काहीही झालं तरी सुद्धा सायलीला या सगळ्यामध्ये मात्र आता दाखवायचं की सायली इथे कशी काही मुलांशी बोलते आणि तिला परवानगी द्यायला नको, म्हणून तिला आता इकडे लहान मुलाच्या सोबत नको, त्याच्या जीवाला धोका आहे, असा वापर करून प्रिया मात्र सायलीला पाठवणार आहे. ती म्हणजे एकटीला आयसोलेटेड ह्याच्यामध्ये
जेणेकरून सायलीला त्रास व्हावा हा घाणेरडा हेतू आता नालायक प्रियाचा आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे तो व्हिडिओ प्रियाने आता मात्र एका म्हणजे हवालदाराच्या ह्याच्यावरून महिपत आणि नागराज यांना पाठवलाय आणि तो व्हायरल करायला सांगितलाय, पण त्याचा परिणाम वेगळाच झालाय. इकडे आता सायली प्रियाला सांगायला लागते, हे बघ प्रिया, मला आता एक गोष्ट मात्र 100% कळालेली आहे की तू या सगळ्यामध्ये खोटारडेपणा जो काही करत आहेस ना, हा खोटारडेपणा आता या सगळ्यामध्ये थांबव. कारण काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या या खोटारडेपणाला थारा नाही आणि आता थोड्याच वेळात मात्र आता तुझा पर्दाफाश होणार आहे. प्रियाला कळत नाहीये की ही आता सायली इतकी का कॉन्फिडेंटली बोलते की थोड्याच वेळात पर्दाफाश होणार आणि हे आणि ते. काय नक्की झालंय? हिला आता काय माहिती मिळालेली आहे हे आता प्रियाला कळायला मार्ग नाहीये. म्हणून आता या सगळ्यामध्ये ती इकडे विचार करते की काय नक्की सायलीला समजलं असेल आणि ती आता शोधण्याचा प्रयत्न करत असताना सायलीला भेटायला कोणीतरी आलेलं आहे. सायलीला मात्र आता ती हवालदार सांगायला येते की सायली, बाहेर ये, तुला कोणीतरी भेटायला आले. आणि त्यावरती सायली म्हणते, मला कोण भेटायला येणार? आणि त्यावरती मात्र आता ती बाई सांगायला लागते, तू बाहेर तर ये, कदाचित या सगळ्यामध्ये मात्र आता तुझ्या काहीतरी महत्वाचं असेल. असं म्हटल्यावरती मात्र आता सायली बाहेर आले. तर सायलीला भेटायला दुसरं तिसरं कोणी नाही तर आता या सगळ्यामध्ये लहान मुलांचं हे करणारी संघटना आहे ती आलेली आहे. आणि त्यामुळे प्रियाला असं वाटले की चला, मी व्हिडिओ जो आता व्हायरल केलाय त्या व्हिडिओमुळे मात्र आता सायलीला आयसोलेटेड ह्याच्यामध्ये टाकता येईल. पण प्रियाने तो व्हिडिओ व्हायरल केला असला तरी आता ज्या वेळेला गौरी इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली होती, तो ऑलरेडी फुटेज आता सावंतांनी मिळवून ते सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होते. आणि आता अशी इतकं जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती आता या सगळ्यामध्ये कुणाला तरी मुलींना अशा पद्धतीने वागवू शकते का? असं एकच मथळ्याखाली सगळीकडे आता ते सोशल मीडियावरती फिरते. आणि प्रियाच्या अंगाशी मात्र आता खेळलेली खेळी आता तिची स्वतःशीच आलेली आहे. प्रियाला या सगळ्यामध्ये कळायलाच मार्ग नाहीये की का आपण हे सगळं केलं आणि या सगळ्यामध्ये आपलं आता नुकसानच आहे. हे प्रियाला मात्र आता एका झटक्यात कळालेलं आहे. आणि प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता विचारच करत बसले आणि आता आपण चुकीचा निर्णय घेतला हे तिला समजले. आणि त्याच वेळेला त्या आता जे संघटना आलेली आहे त्यांनी आता सायलीला सांगितलंय, सायली मॅडम, तुम्ही आता काळजी करू नका, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कारण आता आधीपासूनच या सगळ्यामध्ये तुम्ही असं काही करणार नाही हे आम्हाला वाटतच होतं. पण ज्या वेळेपासून हे व्हिडिओ व्हायरल झालेत ना, त्यावेळेपासून आता सगळी सोशल मीडिया तुमच्यासोबत आहे. रातोरात सायली आता म्हणजे इंटरनेट सेन्सेशन बनलेली आहे. आणि रातोरात या सगळ्यामध्ये सायलीला मात्र आता फेम नेम सगळं मिळाले आणि आता ती निर्दोष असल्याच्याच सगळीकडे चर्चा आता एकदम मोकाट सुटलेल्या आहेत. आणि आता सायलीला या सगळ्यामध्ये इकडे ती सांगायला लागते, हे बघ सायली, मला सुद्धा माहिती आहे की तू निर्दोष आहेस, पण एक काम कर, या सगळ्यामध्ये मात्र आता तुझं निर्दोषत्व सिद्ध करायचं असेल तर अजून एक तुझ्याकडे उपाय आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे सायली सांगायला लागते, हे बघा, कोणत्याही खोट्या मार्गाने किंवा या सगळ्यामध्ये मी हे करू शकत नाहीये. यावरती ती सांगायला लागते, हे खोटं नाहीये, तू चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तिथे असलेली एक हवालदार मात्र या सगळ्यामध्ये सायलीला खूपच मदत करत आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने धमाका घडतो. इकडे आता प्रिया विचार करते, काय नक्की असेल, अर्जुन कुठे गेला असेल? आणि त्याच वेळेला अर्जुन मात्र वडगावला गेलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन वडगावला गेलाय आणि त्या अर्जुनला सोनमचे खरे आई वडील सुद्धा भेटलेले आहेत. ज्या वेळेला अर्जुनला सोनमचे खरे आई वडील भेटलेत आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे अर्जुनने त्यांना घेऊन आलेला आहे. सोनमचा बर्थ सर्टिफिकेट, सोनमचं सगळे जुने डॉक्युमेंट हे ज्या वेळेला अर्जुनला भेटले त्यावेळेला सोनमचं वयवर्ष हे आता म्हणजे 17 नसून तिचं वयवर्ष एक्झॅक्ट 22 वर्ष असल्याचं समजले. 21 सुद्धा नाही तर 22 वर्ष वय असल्या कारणाने सोनम आता ही म्हणजे ही आता अल्पवयीन नाहीये हे सिद्ध झालेलं आहे. मग त्यानंतर इकडे आता महिपत आणि आता इकडे नागराज, हे महिपत म्हणजे राकेश आणि त्याचबरोबर सचिन हे आता इकडे ह्या बातम्या सगळ्या पाहत आहेत. आणि हे कसं घडलं, सायलीचे व्हिडिओ आता व्हायरल कसे झाले. आणि त्यावरती मात्र आता सचिन इकडे सांगायला लागतो, अहो म्हणजे प्रियानेच तर
पाठवले होते ना ते व्हिडिओ, आणि ते व्हिडिओ व्हायरल करायला सांगितले, राकेशने केले. आता मात्र महिपत चांगलाच चिडलाय. ही वेड लागलंय का प्रिया? म्हणजे आता हुशार म्हणता म्हणता इकडे, प्रिया इकडे. मूर्खपणा जर का आता करत असेल तर तिला वठणीवरती आणायलाच पाहिजे. हा व्हिडिओ व्हायरल करून तिने खूप मोठी चूक केली असं महिपत म्हणतोय आणि तो सांगायला लागतोय ते काही नाहीये. आपण आता एक काम करूया, या मुलींना इकडून आता हलवूया. काहीही झालं तरी सुद्धा या मुली इथे राहणं सेफ नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेजण त्या मुलींना हलवण्याची ज्या वेळेला तयारी करतायत, त्याच वेळेला मात्र आता अर्जुनला म्हणजे जो प्यून आहे त्याचा फोन आता टॅप केल्यावरती समजलंय की जिथून फोन येतोय तो दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो सचिनचा कॉल आहे. हे समजल्यावरती सचिनचं लोकेशन ट्रॅक करून सचिनला पकडण्यासाठी ज्या वेळेला मात्र आता अर्जुन गेलाय, आणि त्याच वेळेला मानसी आणि त्या गायब झालेल्या मुली या आता तिथेच पोलिसांना सापडल्यात. एका झटक्यात प्रेक्षकांनो मालिकेची समीकरणं बदललेत आणि एका झटक्यात तीन आता टर्निंग पॉइंट आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मानसी आणि त्या मुली पकडल्या गेल्या, ज्या आता सायलीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी मात्र आता खंबीर आहेत. आणि एकाच वेळेला मात्र आता हे सगळं दृश्य करणारा किंवा हे सगळं कृत्य करणारा महिपत आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं समोर आलेली आहेत आणि आता मालिका एका टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे. मुली आता इकडे येऊन साक्ष द्यायला तयार होणार आहेत की हे सगळं सायलीताईने केलेलं नाहीये. सायलीताई आमच्यावरती किती आणि कसं प्रेम करते. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत आणि मालिका मात्र आता एका मोठ्या टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे.